अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री आणि नाथ सेवा यांचे पवित्र नाते. नाथ परंपरेत स्त्री ही कमी नसून शक्ती स्वरूप मानली जाते. गोरक्षनाथ महाराजांच्या सेवेत स्त्रीला पूर्ण अधिकार आहे. नाथसेवा म्हणजे केवळ बाह्य कर्मकांड नसून अंतःकरणातील शुद्ध भाव आहे. स्त्रीने श्रद्धा, नम्रता आणि निर्मळ मनाने सेवा केली तर ती नाथांना मान्य होते. सेवा करताना मन पवित्र ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घर, संसार आणि कुटुंब सांभाळतही सेवा करता येते. नाथ देह पाहत नाहीत, ते अंतःकरण पाहतात. म्हणून स्त्रीने आत्मविश्वासाने व श्रद्धेने नाथ सेवा स्वीकारावी. ही सेवा जीवनात स्थैर्य, शांतता आणि आत्मबल प्रदान करते. तर मग नाथसेवा कशी सुरू करावी? स्त्रीने नाथसेवा सुरू करताना मोठ्या विधींची आवश्यकता नसते. शुद्ध मन आणि दृढ श्रद्धा पुरेशी असते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडून ओम गोरक्षनाथाय नमः असा जप करावा. दिवा किंवा अगरबत्ती असणे अनिवार्य नाही, मात्र मन एकाग्र असणे आवश्यक आहे. शक्य असल्यास नाथांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. सेवा ही ओझे न समजता आनंदाने करावी. मनात शंका किंवा भीती न ठेवता गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवावा. सातत्याला विशेष महत्त्व आहे. अल्प पण नियमित सेवा नाथांना अधिक प्रिय असते. अशा प्रकारे सेवा सुरू करावी. नाथसेवेत काय करावे? नाथसेवेत स्त्रीने सर्वप्रथम मन शुद्ध ठेवावे. सत्य, संयम आणि नम्रता या गुणांचा अवलंब करावा. शक्य तितका नामजप, स्मरण आणि सद्विचार करावेत. घरकाम करतानाही नाथांचे नाव मनात ठेवता येते. सेवा करताना अहंकार टाळावा. मी करते या भावनेपेक्षा नाथ करून घेतात ही भावना ठेवावी. गरजूंना मदत करणे ही सुद्धा नाथसेवा आहे. नाथसेवा म्हणजे केवळ पूजा नसून आचार विचारांची शुद्धता आहे. संयमी वर्तन, सौम्य बोलणे आणि करुणा ह्या गोष्टी सेवेत महत्त्वाच्या आहेत. यामुळे सेवा फलदायी ठरते. स्त्रीने नाथसेवेत काय टाळावे? नाथसेवा करताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. दिखावा, अहंकार आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना टाळावी. सेवा करून इतरांना कमी लेखू नये. नाथसेवा ही स्पर्धा नाही. राग, द्वेष आणि मत्सर मनात ठेवून सेवा करू नये. अशुद्ध मनाने केलेली सेवा फलदायी ठरत नाही. इतरांच्या सेवेवर टीका करू नये. नाथांचे नाव वापरून अयोग्य कृत्य करू नये. अंधश्रद्धेला बळी पडू नये. नाथसेवा साधी, सात्विक आणि शुद्ध असावी. बाह्य नियमांपेक्षा अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. हे टाळल्यास सेवा योग्य मार्गाने होते. सेवा आणि शारीरिक अडचण यांचा समतोल. स्त्रीच्या जीवनात शारीरिक अडचण येणे हे नैसर्गिक आहे. नाथ परंपरेत याकडे अपवित्रतेच्या दृष्टीने पाहिले जात नाही. शरीराला विश्रांती देणे हेही धर्माचाच भाग आहे. म्हणून स्त्रीने आपल्या शरीराचा सन्मान करणे आवश्यक आहे. नाथसेवा जबरदस्ती नसून समजूतदारपणाची प्रक्रिया आहे. शरीर साथ देत नसेल तर सेवा थांबवण्यात काहीही दोष नाही. गुरु करुणामय असतात. स्त्रीने स्वतःला दोषी समजू नये. सेवा शरीरावर नाही तर भावनेवर आधारित असते. हा समतोल समजून घेतल्यास सेवा योग्य रीतीने पुढे चालते. अडचण आल्यावर सेवा का थांबवावी? स्त्रीला मासिक पाळीच्या काळात शरीर अधिक संवेदनशील असते. या दिवसात शरीर आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते. म्हणून नाथसेवेत 5 दिवसांचा विराम घेणे हे दुर्लक्ष नसून आत्मसन्मान आहे. या काळात जबरदस्तीने पूजा किंवा जप करण्याची गरज नाही. नाथांना भक्ताच्या स्थितीची पूर्ण जाणीव असते. सेवा ही कष्ट नसून प्रेमाची अभिव्यक्ती आहे. शरीर थकलेले असताना सेवा थांबवणे हे योग्यच आहे. या काळात मनात नाथांचे स्मरण आपोआप होत असेल तरी ते पुरेसे आहे.
कोणताही अपराधभाव ठेवू नये. विश्रांतीनंतर सेवा अधिक शुद्ध मनाने करता येते. त्या 5 दिवसात काय करावे? सेवा थांबवली म्हणजे नाथांपासून दूर जाणे नव्हे. या 5 दिवसात स्त्रीने शरीराची काळजी घ्यावी, पुरेशी विश्रांती, स्वच्छता आणि शांतता राखावी. मनात कोणताही अपराधभाव ठेवू नये. नाथांचे नाव मनात येणे स्वाभाविक आहे, ते रोखण्याची गरज नाही. मात्र औपचारिक पूजा किंवा जप टाळावा, सकारात्मक विचार ठेवावेत आणि स्वतःशी सौम्य वागावे. नाथसेवा म्हणजे स्वतःवर ताण देणे नव्हे. हे दिवस स्वीकार आणि विश्रांतीचे असतात. शरीर आणि मन दोन्ही तयार झाल्यावरच सेवा करावी. हे समजूत ठेवल्यास सेवा अधिक पवित्र आणि सात्विक होते. 5 दिवसानंतर सेवा पुन्हा कशी सुरू करावी? 5 दिवसानंतर स्त्रीने कोणतीही भीती किंवा संकोच न ठेवता सेवा पुन्हा सुरू करावी. वेगळ्या शुद्धीकरण विधींची आवश्यकता नसते. स्वच्छ मन आणि श्रद्धा पुरेशी असते. नेहमीप्रमाणे नामजप, स्मरण किंवा ध्यान सुरू करावे. मी सेवा थांबवली असा अपराधभाव मनात ठेवू नये. नाथ अत्यंत कृपाळू आहेत. सेवा पुन्हा सुरू करताना मन अधिक स्थिर आणि शांत असते. हेच त्या विश्रांतीचे फळ असते. नियमितपणा हळूहळू परत येतो. सेवा खंडित झाली असे समजण्याची गरज नाही. सेवा ही प्रवाहासारखी आहे, ती पुन्हा सहज सुरू होते. निरंतर सेवा म्हणजे काय? निरंतर सेवा म्हणजे अखंड पूजा करणे नव्हे. निरंतर सेवा म्हणजे जीवनात नाथभाव टिकवून ठेवणे. दररोज थोडा वेळ नामजप करणे, नाथांचे स्मरण ठेवणे आणि सद्वर्तन करणे हीच निरंतर सेवा आहे. स्त्रीने घर, कुटुंब आणि काम सांभाळत सेवा करावी. नाथसेवा म्हणजे संसारातून पळ काढणे नव्हे. नाथ परंपरा संसारात राहून साधना करण्याची शिकवण देते. सेवेत मध्ये विश्रांती येते, पण श्रद्धा कायम राहते. 5 दिवसांची विश्रांती सेवा तोडत नाही. त्यानंतर पुन्हा नियमितपणे सेवा सुरू ठेवणे म्हणजेच निरंतर सेवा होय. हीच नाथांना अपेक्षित साधना आहे. सेवा आणि अपराधभाव टाळणे. अनेक स्त्रियांना सेवा थांबवताना अपराधभाव वाटतो, परंतु नाथसेवेत अपराधभावाला स्थान नाही. गुरु प्रेमाने समजून घेतात. शरीरधर्मामुळे सेवा थांबवणे हे चूक नाही. स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये. नाथसेवा ही सक्ती नसून सहजीवन आहे. अपराधभाव मनात ठेवला तर सेवा ओझे बनते. सेवा आनंदाची असावी. शरीर तयार नसेल तर सेवा थांबवणे हीच शहाणपणाची खूण आहे. नाथ परंपरा कठोर नसून करुणामय आहे. म्हणून स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवावा. सेवा ही स्वतःला छळण्यासाठी नसून स्वतःला उंचावण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नाथसेवा आणि स्त्रीची शक्ती. स्त्री ही स्वतः शक्ती स्वरूप आहे. नाथ परंपरेत शक्तीचा सन्मान केला जातो. स्त्रीने स्वतःला दुर्बल समजू नये. नाथसेवा केल्याने स्त्री अधिक स्थिर, शांत आणि सक्षम बनते. तिची सहनशक्ती वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते. सेवा म्हणजे स्वतःची ओळख गमावणे नव्हे, तर स्वतःला ओळखणे आहे. स्त्रीची करुणा, सहनशीलता आणि समजूतदारपणा हीच मोठी साधना आहे. नाथसेवा ही पुरुषप्रधान नाही. ज्याच्याकडे श्रद्धा आणि शुद्ध भाव आहे तो सेवेस पात्र आहे. स्त्रीने अभिमानाने आणि नम्रतेने नाथसेवा स्वीकारावी. ही सेवा तिच्या जीवनाला आधार देते. सेवा करताना मानसिक शुद्धता. नाथसेवेत मानसिक शुद्धतेला अत्यंत महत्त्व आहे. मनात राग, द्वेष आणि मत्सर साठवून सेवा करू नये. सेवा करताना मन शांत आणि स्थिर असावे. स्त्रीने स्वतःशी प्रामाणिक राहावे. सेवा म्हणजे मुखवटा घालणे नव्हे. मनात जे आहे ते नाथांना ज्ञात असते, म्हणून ढोंग टाळावे. दुःख, थकवा किंवा अशक्तपणा असल्यास ते स्वीकारावे. नाथसेवा म्हणजे मनाची शुद्धता वाढवणे. विचार शुद्ध झाले की सेवा आपोआप शुद्ध होते. बाह्य नियमांपेक्षा अंतःकरणातील भाव महत्त्वाचे असतात. मानसिक शुद्धतेने केलेली सेवा कमी असली तरी प्रभावी ठरते. हाच नाथसेवेचा खरा नियम आहे. सेवा आणि संसार यांचा समन्वय. स्त्रीचे जीवन बहुआयामी असते. घर, कुटुंब, काम आणि सेवा यांचा समतोल राखणे आवश्यक असते. नाथसेवा संसाराला अडथळा नसून आधार असते. स्वयंपाक, स्वच्छता, मुलांची काळजी घेतानाही नाथांचे स्मरण करता येते. सेवा म्हणजे वेगळा वेळ काढणेच असे नाही. प्रत्येक कर्म नाथांना अर्पण करण्याची भावना ठेवली
तर तेही सेवा ठरते. स्त्रीने स्वतःला दोष देऊ नये की ती जास्त सेवा करू शकत नाही. नाथांना प्रमाण नव्हे तर भावना महत्त्वाची असते. संसारात राहून केलेली सेवा अधिक खरी असते. हा समन्वय साधला की सेवा सहज होते आणि जीवन संतुलित राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.